आज प्रमोद भाऊच्या घराच्या समोरील अंगणामध्ये स्लॅब टाकणे होतं. मिस्त्री म्हणते लेबरला काम नाही करायला तर पैसे देणार नाही. नमस्कार मंडळी, आज आमच्या प्रमोद भाऊच्या घराच्या अंगणामध्ये स्लॅब टाकायची होती. त्यासाठी प्रमोद भाऊनी मिस्त्रीला बोलावून घेतलं. त्यानंतर स्वतः रेती आणून मसाला बनवण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर प्रमोद भाऊने लेबरसुद्धा बघितलं होतं. त्यामधले 2 लेबर असे होते की एक लेबर इकडे सिमेंट टाकत होता तर दुसरा लेबर तिथं पाहून फक्त गोष्टी करत होता. त्याच्यानंतर हे आहेत आमचे मिस्त्री भाऊ. मिस्त्री भाऊन सांगितले की अर्धा काम झालेलं आहे, याच्यानंतर थोडंसंच काम बाकी आहे. त्यानंतर इथं रेती टाकून झालेली आहे. आता सिमेंट प्रमोद भाऊ टाकत आहे. तर मिस्त्री म्हणतो आहे की सिमेंट हा जो आणलेला आहे हा पाण्यामध्ये सुद्धा भिगत नाही, त्यामुळे हा सिमेंट आणले कुठून हा प्रमोद भाऊला विचारत आहे. यानंतर बघा, आपण पाहू शकता काही भाऊच्या अंगणामध्ये काही ठिकाणी स्लॅब टाकून झालेली आहे. अगदी थोडीशी स्लॅब या ठिकाणी बाकी आहे. तर बघा, हा झाला त्यांचा मसाला रेडी. आता ते जिन्याच्या खालची काही जागा मोकळी आहे, त्या जागेमध्ये ते टाकत आहेत. आपण साईडला पाहू शकता स्वतः भाऊ आणि इकडे चुरी आहे. चुरी आणि सिमेंट आणि रेती यांच्या माध्यमातून भाऊ घराच्या समोरील आपल्या अंगणामध्ये स्लॅब टाकत आहे. आणि इकडे पाहणारे खूप सारे आहेत आणि आपले मिस्त्री भाऊ फक्त हात उभे करून हे कमरेला हात ठेवून उभे आहेत. त्यानंतर बघा, आता सिमेंट टाकून झालेलं आहे. सिमेंट टाकून झाल्यानंतर दुसरा लेबर जो आहे तो त्याला इकडून तिकडून आलट पालट पलटवत आहे. त्यानंतर स्वतः भाऊ पुन्हा एकदा सिमेंट आणून त्यामध्ये टाकत आहे. टाकून झाल्यानंतर बघा, भाऊ आपला मिस्त्रीच बनून गेला आणि आमचे मिस्त्री साहेब फक्त हात धरून उभे आहेत. त्यानंतर बघा, हे लेबर आपले जे आहेत ते इकडून तिकडून आलटापालट करून चुरी आणि रेतीचा मिक्सर करून त्यामध्ये पाणी टाकत आहेत. तर एक लेबर आपलाच सांगत आहे की असं नाही करू, तसं करू, तसं नाही करू, तसं करू. तर शेवटी करायचं काय? मिस्त्री म्हणते काहीच करा नको तुम्ही, फक्त मी सांगतो तसं करा. इकडे हे चुरी आहे भाऊची आणि इकडे सिमेंट आहे, मी जसं सांगतो तसं करा. नाही केलं तर रोजी कट.